पावसामुळे आपण पाहू शकतो बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी हाहाकार माजलेला आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी परळी तालुक्यातील रामवृक्ष गोशाळा आहे। या ठिकाणी संपूर्ण हे शेड हे उद्ध्वस्त होऊन गेलेलं आहे। या ठिकाणी 270 गायीचं पालन पोषण केलं जातं। या ठिकाणी संपूर्ण चारा बिरा आहे संपूर्ण आता उद्ध्वस्त झालेला आहे, पावसाने भिजून गेलेला आहे। त्यामुळे त्या गायीचं पिण्याचं पाण्याचा प्रश्न जे काय आलेला आहे। या ठिकाणी लाईट विद्युत केंद्र खंबे आहेत हे सगळे उपटून पडलेले आहेत। या ठिकाणी डीपी सुद्धा संपूर्ण हे उद्ध्वस्त झालेलं आहे। त्यामुळे आता गायीला पिण्याच्या पाण्याचा चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या पातळीवर आलेला आहे। तात्काळ सरकारने या ठिकाणी पंचनामे करून योग्य ती मदत करावी अशी मागणी आता हे करत आहेत। गेल्या 2 दिवसांमध्ये बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाचा हाहाकार माजलेला आहे अवकाळी पावसाने आणि या ठिकाणी पावसाचा संपूर्ण गोशाळा ठिकाणी उद्ध्वस्त होऊन गेलेली आहे। शासनाने तात्काळ पंचनामे करून या ठिकाणी मदत करावी अशी मागणी आता करत आहेत। कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।